नाही का मला? अगं तुला कधी एकदा पाहिजे असं झालंय का मला? पण बेटा माझाही नाईलाज आहे का? अगं खरंच माझं नाईलाज आहे बेटा. पिंकी मला माफ कर बेटा, मला माफ कर. हो साहेब. राजू तू? अरे तू इथं कसं काय? हो साहेब, प्रभू दादांना पाठवलंय. पण तुम्हाला हे वाटत नाही का? अरे तुला कोणी सांगितलं? पिंकी असं तुम्ही हे करत होता, ओरडत होता. पिंकी माझ्या मुलीचं नाव रे, आजारी आहे ती आणि तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय. मग तुम्ही हे करायला गेलात नाही काय? पाहायला. अरे जाणार आहे. अरे पण तू इथं कसं काय? साहेब अहो घरात कोणीच नाही ना? अरे नाही कोणी, पण तुला काय खास बोलायचं आहे का? होय. अहो प्रभू दादांनी हा दिलाय. काय? अहो निरोप हो. त्याला तुम्ही हे देण्याचे कबूल केलं ना? काय? पैसे. हो. अरे पण त्याचा निरोप काय आहे? हो त्याला ताबडतोब हे हवंय पैसे, नाहीतर तुमची ही रद्द केली जाईल. अरे पण आता काय हवेत का? होय. तसा हा दिलाय दादाला निरोप. आणि तर विष खायला पैसे नाही माझ्याकडं, त्याला 1 लाख रुपये कुठून देऊ? मग दादाला काय सांगू तुमच्याकडं हे नाही म्हणून? मग दादाला सांगतो तुमच्याकडे हे नाही म्हणून. राजू थांब, तुला एक वस्तू देतो, ती फक्त नेऊन दे त्या प्रमोदला. ओके? आलोच मी. राजू हे घे आणि ताबडतोब निघून जा, लवकर जा. ह्याच हे कुणाच आहे? आणि तुला काय करायचं त्याच्याशी? हे घे आणि ताबडतोब निघून. हो हो जा लवकर, जा लवकर. अरे जा बोलतो ना. नमस्कार. अरे नंदू, काय बावले आणलीस? हो बावली. पिंकीसाठी आणले. हॉस्पिटलमध्ये टाइमपास व्हायला हवा ना तिचा. बरीच काळजी दिसते तुला तिची. अरे बापाला नसली तरी काकाला असा येच हवी ना. बरं वहिनी आहेत का घरी? अरे नाही, ती आणि जयेश दोघे हॉस्पिटलमध्ये गेले. बरं पिंकीची तब्येत काय म्हणते? बरी असावी. असावी म्हणजे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगता येत नाही. बाप नावाच्या प्राण्याला काहीच असतं असं म्हणतात. बहुधा ते तुम्हाला नसावं. हा असतो एखादा बाप बिनकाळजाचा तुमच्यासारखा. ए थांब. हे कार्टून इथं काय करते? काय रे कशासाठी आलाय? सहज आलो तो. खरं बोलतोस ना? आयुष्यभर साल्या काजव्या साल्या खोटं बोलू नकोस, नाहीतर खोपडी आऊट करून टाकेल तुझी. अरे नंदू, प्रमोदचे हस्तक सहजासहजी कुठे जात नाही. एकतर ते डाका खाण्यासाठी जातात, नाहीपेक्षा कुणाची तरी मर्डर करण्यासाठी. काय रे तू कशासाठी आलास? हा तू कशासाठी आलास? बोल. माझी मर्डर करायला? मी कशाला तुमची मर्डर करू? माझी मर्डर करायला तुलाच काय, पण दादाला सुद्धा 7 जण पुरणार नाहीत. अरे जाऊ दे नंदू, त्याला माझं काम होतं म्हणूनच त्याला बोलावून घेतलं होतं. माझा याच्यावरती विश्वास नाही. प्रमोदचं काहीतरी खास काम असावं म्हणूनच.
म्हणून चला सवा आरामखोर. उगीच माझ्यावर हे करता हो. काय थोडे आवडता मी प्रमोद दादाकडे ही करतो नोकरी करतो म्हणून तुमचा माझ्यावर हाय हो. काय पण माझा सुद्धा हाय हो. नाईलाज आहे हो. त्याची कलगी पाहण्यासाठी अरे कशाची काय पोटाची कलगी पाहण्यासाठी मला त्याच्याकडे राबावं लागतं. हे सुद्धा खरं बोलतोस ना. अहो तुमची शपथ. चाल्या मग अशी आईची शपथ घेतलीस आता माझी उद्या बापाची घेशील. हो हा ठेवा हो अरे माझ्यावर काय विश्वास. हो हे जेव्हा चिकट अरे काय कशाला चिकटतं. पोट जेव्हा पाठीला चिकट तेव्हा तेव्हा माणसाला आठवण येते ती ह्याची हो. अरे कसली हो भाकरीच्या चतुर तुकड्यासाठी माणसाला मनाविरुद्ध निर्णय घेऊन माणसाचे हे धरावे अरे लागतात. काय हो माझ्यावर माझी 4 भावंड अवलंबून आहेत. त्यांना उपाशी घेऊन कसं चालेल. हो 4 पैसे कमवतो म्हणून माझी ही भेटते. हो चूल भेटते. हो माझी आई आतुरला फिरून आहे. तिला उपाशी घेऊन कसं चालेल. उपाशी पोटी नाही टाकता येत नंदूबाई. काय चुकत असेल तर माफ करा. चल फुट. माझ्यावर तुम्ही हात धरू नका. काय हो राग हो. काय चुकत असेल तर माफ करा. येऊ मी. चल फुट जा. येतो साहेब. येतो आनंद. चल फुट. बाबूच्या डोळ्यात अश्रू का राहिले त्यामुळे माझं तुझं हेलवलं गेलं रे. उद्या आहे तुम्हाला सगळा बनाव होता बनाव. इथून चटकण्यासाठी केलेलं नाटक होतं. नाटक हो हो नाटकच. राजूच्या डोळ्यातले अश्रू नकली होते. असले अश्रू मी त्याच्या डोळ्यात आणून दाखवेल. अरे अरे पण जाऊ दे गेला ना तो. हा पण त्याने केलेल्या पापाचं मोजमाप मी करून दाखवेल त्याला. म्हणजे आणि त्याला भाग पाडणाऱ्या माणसाला सुद्धा प्रसंगी धडा शिकवेल. काय तुम्ही का घाबरला. नाही, तसं काही नाही रे. नाही, तसं काय असेल तर सांभाळा. चला येतो मी. वहिनी नंदू बरं झाला तू इथेच भेटला असते. अगोदर पिंकीची तब्येत काय म्हणते ते सांगा अगोदर. ताप उतरला नाही रे तिचा. काळजी वाटते. काळजी करू नका. देवावर विश्वास ठेवा. जगात देव आहे या गोष्टीवर विश्वास आहे तुझा. हो जगात देव असल्याशिवाय का आपण त्याची पूजा अर्चा करतो. त्याला नैवेद्य दाखवतो. आणि नैवेद्य खाणे एवढीच त्याची ड्युटी नाही तर मेन ड्युटी आहे ह्या भक्तांना संकटमुक्त करणं. आणि ती जर त्याने नाही बजावली तर त्याचं नैवेद्य कट. काय मंडळी बरोबर ना. काळजी करू नका. तुम्ही निर्धास्त राहा. मी येतो हॉस्पिटलमध्ये जाऊ. पिंकीला बाहुली द्यायची आहे ना. तसा कबूल केला होता तिला की तिच्या वाढदिवसाला छानशी बाहुली देईल म्हणून. खरंच पिंकीचा वाढदिवस आहे. हो अरे अरे लक्षातच राहील आमच्या. वहिनी माझ्या लक्षात होतं म्हणूनच ही छानशी गुडिया खरेदी केली. चला येतो मी. थोड्या वेळापूर्वी इथून एक मुलगा बाहेर पडला. कोण होता तो. समोरचा माणूस होता राजू. कशा करता आला होता तो इथे. प्रत्येक बाप तुला सांगायला पाहिजे का. पुन्हा एकदा बजावून ठेवते. प्रमोद किंवा त्याची माणसं इथे आलेली मला चालणार नाही. त्यांना बचाव करणारी तू कोण. घराचा मालक मी आहे. मी या घराची मालकी नाही. आवाज करू नकोस. आवाजाचा शब्द गुंडांच्या तोंडी शोभून दिसतो. संगतीचा परिणाम दुसरा काय. हो हो मी गुंडाची संगत करतो आणि करत राहणार. आणि सारा आयुष्य उद्ध्वस्त करून घेणार नाही. घेतलंच आहे. सोन्यासारख्या नोकरीवरती पाणी सोडलं. ती सुटण्यापूर्वी जी काही पुंजी जमा केली होती त्या प्रमोदच्या स्वाधीन केली. का तर त्याच्या पार्टनरशिप मिळावी म्हणून स्मगलिंगच्या धंद्यात. हे सगळं तुला कोणी सांगितलं. नक्कीच तर सुधीरचंच काम असणार. सांगितलं तर काय चुकलं त्यांचं. इतका जवळ आलाय तो तुझ्या. माझ्याच नाही
तुमच्या देखील जवळ आले होते ते, पण तुम्हीच त्यांना दूर लोटून देण्याचं पातक केलं त्या प्रमोदच्या नादाला लागून. बचावून ठेवतोय सारखं सारखं त्या प्रमोदला मध्ये आणत जाऊ नको. मी त्याला मध्ये आणत नाहीये, तो आला तुमच्या आणि माझ्यामध्ये रावणाची भूमिका घेऊन. तुम्हाला कळत कसं नाही हो, तुमच्या असह्यतेचा फायदा घेतोय तो. नाही उलट तू असं आहेस हे जाणून तो सुधीर तुझ्यावर झडप घालू पाहतोय. अरे मित्राच्या बायकोवर पापी नजर ठेवणारा नाराज तो नराधम. मूर्खासारखं काही बोलू नका. मी मूर्ख? मग तो सुधीर कोण सांग आपण. परमेश्वर. तो दगडात सुद्धा देव दिसतो माणसाला. एखाद्या माणसात तो दिसला त्याला देव समजून नमस्कार केला तर काय चुकलं. तुमच्या सुद्धा देव दिसला होता मला, म्हणून देव तुमची मूर्ती बसून तिथे तुमची पूजा मांडली होती. पण तुम्ही तुमचा देव पण विसरला, हे दुर्दैव. तुम्हाला आपली लग्नापूर्वीची भेट आठवते का? सांगा ना, तुम्हाला आपली लग्नापूर्वीची भेट आठवते? काय एक आठवत नाही मला. कशी आठवेल? सारे आठवणी दारूच्या बुडवून टाकल्यात तुम्ही. कशी आठवेल? पहिल्या भेटीचं जाऊन दे, पण आपली पिंकी जन्माला आली तो दिवस तरी आठवतोय का तुम्हाला? पिंकीच्या वेळी मला प्रसूती वेदना सुरू झाल्या. माझी ती अवस्था बघून कमालीची अस्वस्थ बनला होता तुम्ही. मॅटर्निटी होम मध्ये मला सोडताना नमिता असं अस्पष्ट शब्दात उच्चारलं तुम्ही. माझ्या हाताचं चुंबन घेतलं. तो प्रसंग जशाच्या तसा आठवतोय मला. नंतर आपली पिंकी जन्माला आली. तिला पाहायला तुम्हाला आज बोलावलं. पिंकी कॉटवर माझ्या समोर होती. खरं म्हणजे तुमचं लक्ष तिच्यावर केंद्रित व्हायला होतं, पण तसं न होता तुमचं लक्ष माझ्यावरतीच होते. सिस्टरच्या ते लक्षात आलं, छेडण्यासाठी म्हणून तुम्हाला तिला पाहायला आलात की बेबीला. हा, त्यावेळी तुम्ही थोडं नाराज झाला. बोलणं हसण्यावरही गेलं. आणि मग तुमचं लक्ष आपल्या पिंकीवर गेलं. आपली पिंकी गोरी गोरी पहाड फुलासारखी छान. आपली पिंकी गोरी गोरी पान आणि फुलासारखी छानच आहे ग. आणि मग तुम्ही मला विचारलं काय नाव ठेवायचं का आपण? ठेवायचं का? दोघे विचार करू लागलो आणि क्षणात विचारलं पिंकी. हो पिंकी. पण असं आवडीचं नाव ठेवलं होतं. तुम्हाला आठवतं पिंकी जेव्हा 2 वर्षाची होती किती आजारी पडली होती ती? अगं त्यावेळी आठवड्याभर रजा घेतली होती मी. हो, तासन तास तिला तुम्ही मांडीवर घेऊन असायचा. एक क्षण देखील तिला खाली ठेवत नव्हता. अगं पिंकी म्हणजे माझं काळीज आहे ग, माझं सर्वस्व. माझा खूप जीव आहे ग तिच्यावर, खूप जीव आहे. मग आज तो जीव गेले 2 दिवस हॉस्पिटलच्या अंतरावर पिऊन पडलाय. सारखा विचार कर, आई पप्पा काय येत नाहीत ग? पप्पा जर मला भेटायला आले नाहीत ना तर मी त्यांच्याशी बोलणार नाही. कट्टी फू करेन मी त्यांच्यावर. सांगा ना, तिने कट्टी फू केली तर चालेल का? सांगा ना. अहो त्या निष्पाप जीवाने तुमचा काय गुन्हा केला? का कठोर शिक्षा देताय त्या जीवाला? नाही ग, त्या निष्पाप जीवाचं काहीच एक दोष नाही ग. खरं म्हणजे माझ्या पिंकीला भेटायला न जाण्यात चूक आहे ती माझीच ग. अगं माझ्या बछडीच्या भेटीची उत्कंठ लागली ग मला. अगं कधी तिला एकदा कवटाळून माझ्या हृदयाशी तिचा पापा घेईन असं झालं ग मला. पण तिला भेटणार नाही असंच ना? अगं भेटावंसं वाटतं. पण काय ते सांगा ना. पण तिथं नको असलेला माणूस माझ्या नजरेसमोर असेल ग. नको असलेला माणूस म्हणजे कोण? सुधीर भाऊच ना? हो, ते तर दिवस रात्र तिच्या उशा शेजारी बसून असतात. त्यांना सुद्धा एकच प्रश्न विचारते हो पिंकी, अंकल पप्पा मला भेटायला काय येत नाही तो? यावर अंकल बिचारा निरुत्तर होतो. माझी ना म्हणजे हात जोडून तुम्हाला एक विनंती आहे, एकदा का होईना पोरीची भेट घ्या.
कदाचित तुम्ही भेटल्यामुळे तिला बरं वाटेल, तिचा ताप उतरे, पण एकदा तरी भेटावं त्या जीवाला. येईन खरंच येईन. तुम्ही याल, खरंच याल पिंकीला भेटायला? हो खरंच येईन, नक्की येईन. आता कुठे निघाला? येतो थोड्याच वेळ येतो ना. ठीक आहे, तुम्ही लवकर या, मी तोपर्यंत स्वयंपाक बनवते. हा, जेव्हा आणि आपण लवकर निघू. हो, चालेल, येतो. नमिता, नामू डार्लिंग, नमिता. अभय, तुम्ही आला? कोण? तू इथं कशा करता आलायस? अभय घरात नाहीये तेव्हा तू? इथून जा. असंच ना? अगं, पण मी अभयला भेटायला आलोच नाहीये. मी आलोय खास तुला भेटायला, खास तुझ्यासाठी. अरे मूर्ख माणसा, काय बरोबरतोय? शुद्धीत तर आहेस ना? हो, अगं पूर्ण शुद्धीत आहे मी. तुझ्या नवऱ्यासारखा दारू ढोसून नाही आलोय. बऱ्या बोला नाही तुमचा, नाही तर नाहीतर काय, तू पळून जाशील. अगं बाहेर माझे पंटर आहे, कुठे जाशील. आणि हो, आता यावेळी तुझ्याशिवाय घरात दुसरं कोणीच नाही. तुझा बेवडा नवरा आत्ताच बाहेर गेलाय आणि आता माझ्या लिबर्टी क्लब मध्ये जाऊन दारू डोसा बसेल. आणि ना, तुझा तो लाडका वीर जयेश, तो हॉस्पिटलला गेला तुझ्या पिंकीजवळ. आणि हा, त्याचा तो मित्र, तो फडतूस पत्रकार नंद्या, तो सुद्धा हॉस्पिटलला गेलाय तुझ्या पिंकीसाठी बावली घेऊन. आणि हा, तुझा तो यार, तुझा प्रियकर, तो सुधीर, अगं तो सुद्धा गेलाय हॉस्पिटलला. खबरदार सुधीर भाऊंबद्दल आणि माझ्याबद्दल असं काही बोलशील तर. अरे बहीण भावाप्रमाणे पवित्र नातं आहे आमचं. बहीण भाऊ. अगं हे मी नाही, तुझाच नवरा बोलतोय. अर्थातच ते हेच भरवलंय त्याच्या मनात. अरे नीच माणसा, का आमच्या सुखी संसाराची होळी करतोय? सूड घ्यायचाय मला अभयचा. सूड? अभयचा? असा काय गुन्हा केलाय त्याने तुझा? गुन्हा? अगं अक्षम्य गुन्हा केलाय त्याने माझा. मी, अभय आणि सुधीर एकाच शाळेत व एकाच कॉलेजात शिक्षण झालं. पुढे 10वी पर्यंत आम्ही एकाच वर्गात मित्र होतो. पण अभयची आणि माझी खास मैत्री झाली नाही. पण त्या सुधीरची आणि अभयची मात्र घट्ट मैत्री होती. अभय हा अभ्यासात हुशार, त्यामुळं कॉलेजमधल्या शिक्षकांचा आणि कॉलेजमधल्या प्राध्यापकांचा लाडका विद्यार्थी. त्यातच कॉलेजमधल्या सुंदर तरुणींचा भोका त्याच्या भोवती असायचा. त्याचं होणारं कौतुक, त्याच्या भोवती असणारा सुंदर मुलींचा भोका पाहिला ना की माझ्या तर पायाच्या मस्तकात जायचे. वेश वाटायचा मला त्याचा. कॉलेजमध्ये असताना मला काही वाईट मित्रांची संगत झाली आणि त्यातच मला दारूचे, जुगाराचं व्यसन लागलं आणि आमचा एक वेगळा ग्रुप तयार झाला.
कॉलेजमध्ये नवीन येणारे ज्युनियर्स आम्ही रॅगिंग करत होतो आणि असंच एक दिवस कॉलेज ज्युनियर्स रॅगिंग करत असताना ही गोष्ट अभयला कळली आणि मग अभयनं त्याच्या इतर मित्रांसह तिथे येऊन त्या मुलांना आमच्या तावडीतून सोडवलं आणि मग आमची कंप्लेंट कॉलेजच्या डीनकडे केली. पुढे आमची चौकशी होऊन आम्हाला कॉलेजमधून रस्टिकेट करण्यात आला. मग त्या अभयची काय चूक? योग्य तेच केलं त्यांनी. त्याने आमच्या त्या भानगडीत नाक खुपसलं ना, तेच त्याची चूक. त्यामुळे मला कुठेही नोकरी मिळत नव्हती. म्हणून माझी पावलं गुन्हेगारी जगताकडे वळली. दारूचं जुगाराचं व्यसन लागलं. खंडणी वसूल करणं, गरजू लोकांना मुली पुरवणं हे धंदे सुरू केले. आणि त्याच वेळी अभय मात्र एका नावाजलेल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरी करत होता. त्यानंतर तुमचं लग्न झालं. पुढे तुमचा संसार सुखाने सुरू झाला आणि ते पाहून माझ्या मनाची तडफड होत होती. आणि तेव्हाच ठरवलं तुम्हा दोघांना बरबाद करून टाकायचं, उद्ध्वस्त करून टाकायचं तुम्हा दोघांना. आणि मग मी अभयशी दोस्ती करण्याचं नाटक केलं. कॉलेजमध्ये घडलेल्या त्या घटनेबद्दल त्याची माहिती सुद्धा मागितली. अगं ते त्याला खरं वाटलं. हळूहळू मी अभयला दारूचं जुगाराचं व्यसन लावलं. अगं त्यात तो अखंड बुडाला. मग मी त्याला माझ्या स्मगलिंगच्या धंद्यात पार्टनरशिप देण्याचं ठरवलं आणि तेही त्याला खरं वाटलं. अगं त्याने माझ्या धंद्यात पैशांची गुंतवणूक केली. आणि हो, अजून एक गोष्ट ठाऊक आहे का? कोणती? अभय नशेत असताना तुझे आणि सुधीरचे घाणेरडे संबंध आहेत हे मीच भरवलंय त्याच्या मनात. आणि आत्ताच माझा अर्धा सूड पूर्ण झाला. अर्धा सूड? अरे चांडाळ माणसाचं काय शिल्लक ठेवलाय? अगं राहिलंय ना. नाही कसं राहिलंय. तुझ्या या मादक सौंदर्याचा उपभोग घेतला ना की माझा मधला पूर्ण. प्रमोद, ओरडू नकोस. अगं कित्येक दिवस मी या क्षणाची वाट पाहत होतो आणि आज तो क्षण मला मिळालाय. तेव्हा राजे कुशीनं माझ्या मनाला तयार हो आणि आज तृप्त कर मला. अरे चांडाळ माणसा, मित्राच्याच बायकोवर वाईट नजर टाकतोस. अरे किडे पडून मरशील. अगं मी किडे पडून मरेन ना तेव्हा मरेनच, पण त्याआधी तुझ्या शरीराचा उपभोग घेऊन तुला बरबाद करेल. तेव्हा राजे कुशीनं माझ्या मनाला तयार हो, नाहीतर जबरदस्तीने मला जे पाहिजे ना ते मिळवेन मी. मी असं होऊ देणार नाही. अरे मी जरी स्त्री असले ना तर याबला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जन्म घेतलेली शिवकन्या आहे मी. प्रत्येक स्त्रीला आपली अब्रू, आपलं इज्जत स्वतःच्या जीवावरून अधिक लाख मोलाची असते. त्याच्यासाठी तुझ्या नरडीचाही घोट घ्यायला कमी करणार नाही मी. तेव्हा इथून चालू. आता ते शक्य नाही. आता मी जाईन तुझा शरीराचा उपभोग घेऊनच नाही प्रमोद. आणि माझा बदला पूर्ण करूनच. नाही प्रमोद, सोड. प्रमोद, सोड मला. नाही प्रमोद, सोड. प्रमोद. माझी राखेल बनवल्याशिवाय मी जाणार नाही. आणि त्यासाठी मी पुन्हा येईन. वहिनी, आता चाल. काय झालं वहिनी?
घाबरले मी. मला कसे तिचा ताप उतरला का? अगं उतरण्याऐवजी अधिक वाढला आहे. तू येशील म्हणून वाट पाहिली आणि नाईलाजानं आलो. तशी सुधीर भाऊ आहेत पिंकी जवळ म्हणूनच यायला जमलं. अरे मी येणारच होते. अभय सुद्धा येणार आहे पिंकीला काय भेटायला. दादा यायला तयार झालाय. कुठे आहे तो दादा? अरे ते नाही आहेत घरात, बाहेर गेले येतीलच ते. अगे एवढं कचरा बिलान काम निघालं त्याचं. छे त्याची वाट पाहणे करतो नाही वहिनी. नाही रे, ते सुद्धा पिंकीला भेटायला खूप उत्सुक आहे. ठीक आहे, मी घाईघाईत अशा करता आलो होतो हा. की पिंकीसाठी काही औषधं ताबडतोब खरेदी करायचे आहेत. अरे, पण प्रश्न आहे पैशांचा. तसे सुधीर भाऊन 2000 रुपये दिले पण ते सुद्धा अपुरे पडत आहेत. मग आता काय करायचं? काहीही करून पैशाची व्यवस्था करायलाच हवी वहिनी. अगं जीवन मरणाच्या वाटेवरती उभी आहे आपली पिंकी. पैशासाठी तिच्यावरती वेळी चुकता झाली नाही तर नाही, तसं नाही होणार. अरे अरे मग पैशासाठी कोणासमोर पदर पसरून येतात? मी नंदूला भेटून पाहतो. अरे पण तो हॉस्पिटलमध्ये गेलाय, तुला भेटला नाही का तो? नाही, मी येईपर्यंत भेटला होतो. मग आता काय पण करायचं? त्याची तरी वाट किती बघायची वहिनी. अगं पैसे मिळण्याचा दुसरा मार्ग नाही का? दुसरा मार्ग? हा, एक मार्ग आहे. कोणता? माझं ना मंगळसूत्र आहे सोन्याचं, ते आपण घाण ठेवूया. तसं करून चालेल? अरे, काय अर्थ नाही, त्याच्यापेक्षा आपण विकूनच छे टाकू. भलतंच काहीतरी. अरे तू माझ्या पोरीचा जीव तरी वाचेल रे. अगं सौभाग्य अलंकार आहे तो तुझा. अरे काळ्या मण्यांची पोत म्हणजे स्त्रीचा खरा सौभाग्याचा अलंकार. सोन्याचं मंगळसूत्र फॅशनचं, डिझाईनचं म्हणून वापरायचं. हा, त्यामुळे फॅशन मॉडेल कदाचित, पण माझ्या पोरीचा जीव तरी वाचेल रे. पण वहिनी तुझा हा निर्णय चुकीचा मुळीच नाही. हा, मी घेऊन आले. काय झालं वहिनी? जय मंगळसूत्र सापडत नाहीये रे. अगं तुम्ही पाहिलंच का? अरे सगळीकडे शोधलं मी, मला कुठे सापडत नाही. आता काय अगं करायचं? तिथून दुसरी काय ठेवलं असेल जरा मी टाकून बघ ना. अरे नाही रे, सोन्याची वस्तू कोण कुठेही ठेवते का? मी कपडात सगळीकडे पाहिलं पण कुठेच सापडत आहे. मला काळजी वाटते माझ्या पोरीचं काय होईल. तू धीर सोडू नकोस वहिनी. मी आत्ताच्या आता जाऊन नंदूला गाठतो. नंदू हाजीर आहे. अरे नंदू ये तुलाच भेटायला येणार होतो. नंदू बरं झाला तू आलास. अरे पिंकीला ना आत्ताच्या आता औषधांची गरज आहे रे. ठाऊक आहे मला, औषधाची यादी जयेश कडून घेण्यासाठीच म्हणूनच आलो. तशी तात्पुरती व्यवस्था डॉक्टरांनी केली. पिंकीला पावली दिलीस? हो, खुश झाली असेल ना रे ती? खुश आहे. बाहुली हातात दिल्याबरोबर थँक्यू नंदूबाई असं म्हणाले आणि मी तिचा छानपैकी पापा घेऊन तासी 80 मैल वेगाने इथे धावत आलो. पण जयेश तर म्हणत होता की तिचं ताप उतरलं नाही म्हणून. तसं झालंय खरं. अरे तिच्यासाठी औषधं खरेदी करायची आहेत रे. पैसे नव्हते म्हणून माझं मंगळसूत्र विकायचं ठरवलं, तर तेही आता सापडत नाहीये. कुणी चोरले की काय? अरे कोण कशाला चोरेल? नाही, घरातच एखादा चोर असावा. म्हणजे मी चोर असं म्हणायचं तुला? नाही रे, तू नाही, तुझ्या भावाने चोरलं असेल. हे काहीतरी बरोबर नकोस. तू चोर आहे? दारू चोर आहे? दारूच्या अधीन गेलेला माणूस कोणत्या थराला जाईल याची कल्पना देता येत नाही. नाही ते तसं करतील असं मला मुळीच नाही वाटत. तुमच्या त्यांनी काय केलंय हे मला चांगलंच ठाऊक आहे. चोरलेलं मंगळसूत्र मी हस्तगत केलंय. काय? तुमच्या मंगळसूत्राची शपथ. हे घ्या, कृपा करून ते आता जपून ठेवा. तरी पण मंगळसूत्र तुझ्याकडे झालं. अरे अलीकडे मी डिटेक्टिव्हची सुद्धा कामं करू लागलो. अरे मगाशी मी ते आलो तेव्हा अभयदादा राजूच्या हातात काहीतरी देत असल्याचं पाहिलं आणि राजू हा प्रमोदचा हस्तक असल्यामुळे नक्कीच काहीतरी गोलमाल असणार असा मला संशय आला. म्हणूनच राजू इथून गेल्यावर त्याचा पाठलाग केला. तेव्हाच राजू इथून गेल्यानंतर तू मागोमाग त्याच्या लगेच बाहेर गेलास. हो, त्याचा पाठलाग केला. तसं त्याने खूप चकवलं मला, पण अखेर गाठलाच आलेला. तो काही एक सांगायला तयार नव्हता.
मग लाईट नाईलाजाने सनसनीत कानाखाली चढवली आणि क्षणार्धात त्याच्या खिशातलं मंगळसूत्र माझ्या हातात. त्यानंतर राजूने सगळा प्रकार प्रमोदला सांगितला असावा, म्हणून की काय दिलीप कुमार नावाचा एक नवा खतरनाक हस्तक माझा पाठलाग करू लागला. त्याला कशी बशी जुकांडी देऊन मी थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. पिंकीला बावली दिली, थेट इथे येऊन पोहोचलो. अरे पण तो दिलीप कुमार आरोग्याला त्रास देईल त्याचं काय ते पाहता येईल. धमाल केली सर नंदू. अरे धमाल आली धमाल. राजूला मस्त कानपाटीत चढवली, साल्याचा हातच फ्रॅक्चर करून टाकला. हात फ्रॅक्चर करून टाकला. आणि खरं म्हणजे राजूला पोलीस कस्टडीत आणण्याचा विचार होता माझा. अरे मग का केलं नाही तसं. अरे अभद्रताचा हात या प्रकरणात आहे हे समजलं नसतं का? खरंच सगळ्याच बाबतीत जपत आलायस रे तू आम्हाला. तुम्ही जपलत मला, म्हणून तर आज मी जिवंत आहे. बरं हे काय, हे कोणाच्या गळ्यात बांधू आता? साठी औषधं वेळ त्यासाठी एवढ्या खालच्या पदल्या जाऊ मी? हा नंदू अजून जिवंत आहे. पिंकीसाठी जान कुर्बान करायची ठेवली आहे नंदूने. तिथं औषधांच्या पैशाचं काय घेऊन बसलाय? यादी कुठे? हा, औषधे खरेदी करून परस्पर डॉक्टरांच्या स्वाधीन करतो. तुम्ही निर्धास्त राहा. चला येतो. चल जय. झाले पाहिजे दादा. अरे यासाठी बाहेर गेला होता तुम्ही? अरे आता प्रतिस्पर्धा जाऊ उभं राहायचं त्यासाठी डेअरिंग आवश्यकच आहे ना. अरे कोण आहे तो प्रतिस्पर्धी? सुधीर भाऊ. अजून दुसरा कोण? सुधीर भाऊ तिथे असल्यामुळे हॉस्पिटल मध्ये पिंकीला बघायला जाऊ शकत नाहीये. किती घाणेरडी तारीख तुझी. जास्त बोलू नका. वडील भाऊ आहे मी तुझा. वडील भाऊ? अरे वडील भाऊ म्हणे. अरे वहिनींचा मंगळसूत्र शुद्धी करताना दिला जाऊला की बेशुद्ध असते? हे आठवत नाही मला. अरे बुद्धी पॅक बंद करून टाकले दारूच्या बाटलीत. कसा आठवणार तुला? माणूस म्हणून जगत नाही आहेस तू. जाऊन दे चेत, तो विषय आता जाऊन दे. बरोबर आहे, विषय बंद करून टाक. दोस्त आपण तुला मानतो या. तुझ्या आता डेअरिंग माणूस आहे ना आपल्याला आवडतो. अरे पण कधी कधी ना अँग्री आपण वागतोच ना तेव्हा आपली तडकते. अरे असं काही नको रे. मीडिया फुल टाईट आहे आपण. ते समजते तुमची अवस्था पाहून. प्लीज कृपा करून बसा इकडे. तो माझी तुला रिक्वेस्ट आहे रे. मला आहे ना पिंकीला बघायला जायचंय. घेऊन जातो तू तुझ्या बरोबर? घेऊन जाण्याच्या मनस्थितीत नाही आहेत तुम्ही. क्या मला काय झालंय? आय कॅन टॉक, आय कॅन वॉक, आय कॅन वॉक ऑल्सो. कृपा करून बसा इकडे. प्लीज बसा. बहिणी येतो मी. कुठे निघाला? औषधी खरेदी करायची आहेत ना, त्यासाठीच चाललोय. अच्छा, वेळ वाया घालू नको. चाल नाही लवकर. सुधीर भाऊ तुम्ही? होय, येणार आहे तू हॉस्पिटलमध्ये. चला येतो. थांब. का? आणि ही बावली परत का आणली? वहिनींना द्यायचे. त्यांच्या लाडक्या पिंकीची आठवण म्हणून. आणि त्यांनी ती जपून ठेवायचे. अगदी जीवापलीकडे. म्हणजे काय सुधीर भाऊ? पिंकी पिंकी? पिंकी काय बोला ना. आपली पिंकी आपल्याला सोडून गेली वहिनी. सोडून गेली.
रे बघायला असं मला सांगितलं तर या कर्मचाऱ्यांना बाप तुला येऊ शकलं नाही का बघायला? अगं तुला राणीची बाग दाखवणार होतो ग मी तुला. अगं तुला हल्ली गार्डन मध्ये घेऊन जाणार होतो. अगं म्हातारीच्या पोटामध्ये घेऊन जाणार होतो. आता राणीच्या बागेत गेलो तर तिथले झाडे, पक्षी, पानं, फुलं अगं खडसावून विचारतील का मला कुठे पिंकी? काय उत्तर देऊ मी त्यांना? अगं सांग ना पिंकी, काय उत्तर देऊ का? सांग ना का? माझी पिंकी इंजिनच्या गाडीत बसून दूर निघून गेली असं तरी कोणत्या तोंडाने सांगू मला? सांग ना ग बेटा, असं तरी कोणत्या तोंडाने सांगू मला? सांग ना पिंकी, खरं मला माफ कर ग बेटा, मला माफ कर पिंकी, मला माफ कर बेटा. पिंकी मला माफ कर बेटा, माफ कर पिंकी. अजूनही विश्वास होत नाही की तू मला सोडून गेली. अजूनही या मनाला वेडी अशा लागले. कुठून तरी येशील आई आई म्हणून खबरेला बिलगशील का? अगं शांत हो नमिता, शांत हो. शांत? अहो कशी शांत हो? पिंकीची येणारी आठवण तुझ्या क्षणाला काळीच पिळवटून टाकते हो. अगं तिला आता विसरायला हवं. ती खूप दूर निघून गेली का आपल्यापासून, इंजिनच्या गाडीत पासून. नमिता झाले फार वाईट झालं. अगं एकुलत्या एका मुलीला गमावून बसला होता पण. अगं फुलपाखराप्रमाणे बागडायची माझी पिंकी. बोलता बोलता अनेक प्रश्नांची सरबत्ती करायची माझ्यावर. अखेरचा घटका मोजत असताना अगं साक्षात्कार घडवला माझ्यावर प्रश्नांचा बडीमार करून. अगं मला भेटीसाठी बोलावून घेतलं पण मग एक पाषाण हृदय. अगं पोटचा गोळा अखेरचा घटका मोजत असतानाही त्याला न भेटू शकणारा त्याला कारणीभूत काय असेल तर माझ्या तोंडाला लागलेला दारूचा प्याला. नमिता अगं माझं सोन्यासारखं आयुष्य त्यात मी बुडवून टाकलं आणि रस्ता तलाव जाऊन पोहोचलो. खरंच नमिता मी कर्मचंडाल आहे ग, खरंच कर्मचंडाल आहे. खरंच? हो. तुम्हाला पश्चाताप होतोय या गोष्टीचा? हो अगदी खरं, तुझी शपथ. माझी? हो
फक्त तुझीच नाही ग, तर आपल्या लायक्या पिंकीची. नमिता, सारं काही विसरायचंय आता आपल्याला. हो, विसरायलाच हवं. नमिता, सकाळपासून जयेश दिसला नाही. बाहेर गेलाय तो नंदूकडे. नंदूकडे? त्याला विचारलं नाही नंदूकडे कसलं का माहितीये? विचारलं. मला म्हणाला, तू दादावरती लक्ष ठेव, त्याला घराबाहेर पडू देऊ नकोस. मी आणि नंदू आलो की सारं काही सांगतो. सारं काही सांगतो? म्हणजे सगळं काही समजलेलं असावं त्यांना. म्हणजे नक्की कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं कसं सांगू तुला, आणखी एका विचित्र संकटात सापडलोय ग. त्यातही माझी चूक काहीच नाही, पण तिथे दारूनेच घात केलाय ग. नाही, तसं पाहिलं तर चूक माझीच आहे. ओठाला लावलेला दारूचा पहिला प्याला हा माणसाने मरणाच्या वाटेवर टाकलेल्या पहिल्या पावलाची साक्षी असते ग. अगं मरणाचं स्वरूप मात्र वेगवेगळ्या प्रकारचं असतं. आता माझं जगणं आहे फक्त जिवंत मरण भोगण्याकरिताच असावं. नाहीतरी नियतीच्या दुष्टचक्रात अडकलेला माणूस कुठे आणि कसा वेगळा जाईल ते नाही ग सांगता येत. म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला काहीच समजलेलं नाही. कसं सांगू तुला, ते ऐकून तू अधिक दुःखी होशील. कोणतेही दुःख पचवण्याचं नैसर्गिक बळ परमेश्वराने दिलंय मला. काय झालंय ते तुम्ही सांगा, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग काढता येईल. शोधून सुद्धा मार्ग सापडणार नाही ग, कारण मुळातच मी चुकीच्या मार्गावर पाऊल टाकलंय आणि आता कर्माची फळं बघतोय. मला प्रमोदने ब्लॅकमेल करायचा प्लॅन रचलाय ग आणि माझ्याकडून त्याला रोख रक्कम 1 लाख रुपये हवे. 1 लाख रुपये? अहो पण कशाबद्दल? मी दारूच्या नशेत असताना एका रूपसंपन्न अशा मुलीला माझ्या खोलीत पाठवलं गेलं. कोण होती ती मुलगी? टीना तिचं नाव. तिला माझ्यापासून दूर राहण्यास बजावलं. अगं ती माझ्याशी लगट करू लागली, अंगावरची वस्त्रे उतरवण्यास सुरुवात केली. पण मी तिला खूप बजावलं. अगं काय झालं नसते असं खडसावून विचारलं, पण तिने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. तिची पिंकाली ऐकता क्षणी प्रमोदचे सर्व हस्त एकाच वेळी खोलीत घुसले आणि त्या सर्वांनी मला घेरावा घातला. त्यामध्ये प्रमोदच्या गँगमध्ये नव्याने सामील झालेला दिलीप कुमार नावाचा एक खतरनाक माणूस होता. अगं त्याने तर अनेक प्रश्न विचारून मला बोंबलावून टाकलं होतं. काय प्रकार आहे तो प्रामाणिकपणे सांग, नाहीतर जीवांची ठार करेल अशी धमकी दिली. अगं त्या भीतीपोटी मी न केलेला गुन्हा कबूल करून बसलो. त्यानंतर त्या प्रमोदनं तडजोडीची भाषा सुरू केली. अगं घडलेल्या प्रकार पाठवता टाकायचा असेल तर त्या मुलीला माझ्याकडून 1 लाख रुपये द्यावे असं वधून घेतलं. अगं मी भीतीपोटी पैसे देण्याची तयारी दर्शवली. नमिता, खरंच मी पाप केलेलं नाही आहे ग, खरंच. हो पण तुम्ही गुन्हा न करता गुन्ह्याची कबुली दिली. अगं मला माझा नाईलाज होता ग, नाईलाज होता. असं करायला नको होतं तुम्ही. आणि जाळ्यात फसलो होतो ग मी, खरंच जाळ्यात फसलो होतो. आणि त्या प्रमोदनं आणखी एक अफवा पसरवले. कोणती? त्या मुलीला माझ्यापासून दिवस गेलेत आणि कबूल केल्याप्रमाणे मी तिला जर पैसे दिले नाहीत तर घडलेल्या प्रकरणात पडदा टाकता येणार नाही असा निरोप दिलाय का. पैसे देण्याची मुदत तर टळून गेले आणि तो खतरनाक माणूस आज इथे पैसे वसूलीसाठी येणार आहे का. अगं त्याच्या हाती पैसे नाही लागले तर तो माझं काय करेल काही सांगता येत नाही. अगं मी तर त्याला 1 रुपया देऊ शकत नाही ग, 1 रुपया देऊ शकत नाही. अगं नमिता, माझ्या प्यायलेल्या अवस्थेचा त्याचा फायदा उचलण्यात आलाय का. खरंच नमिता, विश्वास ठेव माझ्यावर ग. खरंच नमिता, मी पाप केलेलं नाही, विश्वास ठेव. तुम्ही सांगता म्हणून मी विश्वास ठेवायचा? तो प्यायलेल्या अवस्थेत असताना शुद्धीवर होता असं कसं म्हणता येईल? अगं त्या मुलीची आणि माझी साधी ओळख सुद्धा नाही. अगं त्या मुलीने साधा स्पर्श सुद्धा केला नाही. चौकशात ते एवढंच कळलंय की ती प्रमोदची राखेल आहे आणि तिचा उपयोग त्याने आपल्या स्वार्थासाठी करून घेतलाय. नमिता, माझं म्हणणं खरं वाटतंय ना तुला?
सांग ना, खरं वाटतंय ना? अगं कुणाची शपथ घेऊ म्हणजे तुझी खात्री पटेल? सांग ना, अगं कुणाची शपथ घेऊ म्हणजे तुझी खात्री पटेल? सांग, कोण कोण वाचवणार मला या संकटातून? कोण वाचवणार मला या संकटातून? कोण वाचवणार? एक व्यक्ती आहे जी तुम्हाला या संकटातून बाहेर काढेल. कोण? सुधीर भाऊ. अगं त्याचा तर अक्षम्य अपराध केलाय मी. अगं त्याची माफी तरी कोणत्या तोंडाने मागायची? अगं लोक दगडामध्ये देव पाहतात आणि मला देवामध्ये दगड दिसला. अगं पाषाण होती माणसाला, दुसरं काय दिसणार? सांग ना, काय दिसणार? त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अजूनही बदलता येईल तुम्हाला. ते तर इथे येणार आहेत, मला त्यांच्यावर जायचं आहे. कुठं? त्यांनी नोकरी बघितली आहे मला तुमच्या ऑफिसमध्ये. त्या ऑफिसला तू जाणार? अगं त्या ऑफिसला तू गेलीस तर एक चर्चेचा विषय होईल ना. आणि तू माझी पत्नी आहेस हे जर माझ्या सहकार्यांना कळलं तर एक चर्चेचा विषय होईल का? एक चर्चेचा विषय होईल. तो नाईलाज आहे. उपाशी पोटी हवा पाण्यावर जगता येत नाही माणसाला. आणि लोक 4 दिवस बोलतील, नंतर सारं विसरून जातील. कृपा करून तुम्ही हे मनातून काढून टाका. हा, आणि त्या दिवशी सुधीर भाऊ तुम्हाला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी आले होते. त्याच वेळी जर तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेला असता तर आज माझ्यावर तुमच्या ऑफिसच्या उंबरची झिजवण्याची वेळ आली नसते. येते ते. मी या तुमचीच वाट बघत होते. मी येत आहे ना ऑफिसला? हो येते. मी पटकन तयार होते, तोपर्यंत थांबत होते. बस आले. लवकर तयार व्हा, आज ऑफिसचा पहिला दिवस आहे ना. हो. मग लवकर निघायला हवं. हो आले. अभय, अरे बोलत का नाही? मी इथं आलो हे तुला आवडलं नाही का? की तुझ्या संमतीशिवाय वहिनीनं आपल्या ऑफिसमध्ये नोकरी मिळवून दिली हे रुसलं नाही? म्हणजे पिंकी गेल्यापासून इथे यायला मला जमत नव्हतं, तरी सुद्धा नाईलाचा पोटी म्हणून इथं आलो. अरे काय बोलणार आहेस की नाही? तुला आवडत नसेल ना तर या घरात एक पाऊलही ठेवणार नाही मी. नाही सुधीर. अरे अरे तुझा तर अक्षम्य अपराध केला आहे मी. तर माफी तरी कोणत्या तोंडाने मागायची? माफ कर. आणि मित्र कोण, शत्रू कोण हे ओळखता आलं नाही रे मला. खरंच सुधीर, मला माफ कर रे, माफ कर. अरे माझ्यावर आरोप केले त्याचं मला काहीच वाटलं नाही रे. पण स्वतःच्या पत्नीवर असे घाणेरडे आरोप करताना थोडा तरी विचार करायला हवा होता. अरे माझं राहू दे, पण जिच्यासोबत तो आयुष्य जगत आला अशा आपल्या पत्नीच्या शुद्ध चारित्र्यावर तुला शंका यायला नको होती. अरे मी तुझ्या दृष्टीनं नीट नालायक कोणी असेल, पण बिचारा नमिता वहिनी. अरे तुम्ही दोघंही निष्पाप आहात, निरपराध आहेत. पापाच्या चिखलात रुतून बसलो होतो तो मी. अरे तुमच्यावर जे आरोप केलेत ना बिनबुडाचे, अर्थशून्य होते रे ते. तुझे आता शुद्धीत आहेस म्हणून तसं बोलतोय, पण त्यावेळी तुझ्या बोलण्याचा, अकृस्तावी वागण्याचा काय अर्थ घेतला असेल रे लोकांनी? ह्याचा विचार केलास कधी? ह्या सगळ्या प्रकाराबद्दल तुझा मला राग येण्याऐवजी आहे ना मनस्वी दुःख झालं रे. की आपल्या मित्राच्या नाशाला आपणच कारणीभूत आहोत. ती खंत लागून राहिली. नाही रे, तू तसा नाहीयेस. अरे माझ्या संसाराची घडी मी माझ्या चुकीमुळे विस्कटली गेले आणि ती विस्कटली जाऊ नये आज प्रामाणिक प्रयत्न होता रे तुझा. पण मी ते कधी लक्षातच घेतलं नाही रे, लक्षातच घेतलं नाही. अरे फक्त सच्चाई लक्षात घ्यावी एवढीच माफक अपेक्षा होती माझी. एक गोष्ट मान्य आहे मला, अर्थात ती माझ्या दुर्दैवाची बाब आहे रे. लग्नानंतर काही दिवसातच माझी पत्नी अंथरुणाला खिळून येते. तिच्यावरती अनेक प्रकारचे उपचार करूनही तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही आणि सुधारण्याची शक्यताही नाही. आणि
म्हणून मी नमिता वहिनीचे संधान बांधलं असा कुणीतरी करून दिला सोयीस्कर गैरसमज होता तो तुझा. आणि तसलं मी नीच कृत्य करेन याची तुला खात्री आहे का रे? नाही रे राजा, तू तसा नाहीयेस. अरे पण नक्की मी आहे तरी कसा? अरे जे सुख मिळत नाही ना त्या सुखाच्या मागे मी कधीच लागलो नाही. त्या बाबतीत मनावर संयम बाळगत आलो. अरे संयम सुटला असताना तर सर्वसामान्य माणसासारखा देवविक्रीसाठी दुकान मांडून बसलेल्या स्त्रीचा घराचा उंबरठा झिजवणं पत्करलं असतं. पण ज्यानं विश्वासानं आपल्या खांद्यावर मान ठेवलंय ना अशा आपल्या सच्च्या मित्राच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं मी नीच कृत्य केलं नसतं तो. सुधीर, अरे सच्चा मित्र तो असतो ना जो मित्राच्या पत्नीच्या बाहेर असलेल्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी झटत असतो. आणि नुसता असतो तो जो तिच्या शिलाचं भक्षण करण्यासाठी झटत असतो. मी रक्षक आहे रे, रक्षक, भक्षक नाही. अरे मीच एक पापी आहे, पापी. पत्नीच्या पावित्र्याबद्दल शंका घेऊन आणि सच्च्या मित्राचा प्रेम पायदली तुडवणारा एक पापी मित्र. खरंच मग दोघांना ओळखता आलं नाही रे मला. खरंच ओळखता आलं नाही. खरंच चुकलं माझं, माफ कर सुधीर. साक्षात मनानं माझ्याकडे पाहत होता तरी मी वरचेवर तुझ्या घरी येत राहिलो. कशासाठी ठाऊक आहे? तुझ्या पिंकीसाठी नाही, ती फक्त तुझी नव्हती. मी सुद्धा मुलगी मानलं होतं रे तिला. आपल्याला मूलबाळ नाही म्हणून कुणावर तरी पितृवत प्रेम करावं हीच इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी म्हणून खूप जीव लावला मी तिच्यावर. तिनंही माया लावली होती. तिनं अखेरचा श्वास सुद्धा घेतला, तो सुद्धा माझ्या मांडीवर डोकं ठेवूनच. श्वास कोंडलेल्या अवस्थेत म्हणाली, अंकल अंकल अशी तिनं मला हाक मारली. आणि क्षणार्धात तिनं आपल्या पापण्यांची कमळं मिटून घेतली. ते सुद्धा अंकल या शब्दाचा उच्चार करूनच. त्यावेळी तू तिथं असतात तर? अरे त्यावेळी माझ्या डोक्यात नको त्या विचारांनी थैमान घातलं होतं रे. अरे त्या विचारांपायी माझ्या लाडक्या मुलीच्या अखेरच्या क्षणी भेट घेऊ शकलो नाही. माझ्या लाडक्या मुलीचा बळी घेणारा निर्दयी बाप आहे रे मी, निर्दयी बाप आहे. आता यापुढे सगळं विसरून योग्य पद्धतीनं भावी जीवन जगण्याची तयारी ठेव, एवढीच माझी एक कळकळीची विनंती आहे तुला. नाही रे, आणखी एका विचित्र संकटात सापडलं. त्यामुळं भुईसपाट होणार आहे रे, भुईसपाट होणार आहे. तुला ब्लॅकमेल करायचा डाव रचलाय प्रमोदनं. हे तुला कोणी सांगितलं रे? नंदू आणि जयेश कडून सगळं कळलंय मला. अरे या संकटातून कोण मुक्त करे मला? मुक्त करणारी चूक कर आयुष्यभर विसरणार नाही रमेश, खरंच विसरणार नाही. अरे त्या बदमाश समोरनं बळीचा बकरा बनवलाय मला आणि हू की चूक करता येत नाही अशी अवस्था करून ठेवली माझी. आणि त्यात तो खतरनाक दिलीप कुमार. दिलीप कुमार शैतान का नाम ले और शैतान आदिए. मीच तो दिलीप कुमार, प्रमोद दादाचा प्रमुख असतात. तुझी ओळख मला पटलेली आहे. माझी ओळख तुम्हाला नाही, यांना करून दिले. कोण आहे गोष्ट? माझा मित्र सुधीर. अच्छा अच्छा, म्हणजे तेच ना ज्याचे तुमच्या पत्नीची लागे बांधे तेच. कशा करता आला तिथे? काय काम त्यांचं? तुला काय करायचं त्याच्याशी? त्याने तू जाणं हे का म्हणून? मी सांगतो म्हणून. ही दिलीप कुमारची ऑर्डर आहे. तो इथे थांबला तर काय होईल साहेब? माझी काहीच हरकत नाही. पण या इथं जे भिष्ट नाट्य घडणार आहे ते पाहणं त्यांना अशक्य होईल. सो मिस्टर सुधीर, यू प्लीज गो नाव.
इथून जाणं शक्य नाही मी. कशा कसं जमणार? मित्र संकटात सापडला असताना त्याला मदतीचा हात देण्याऐवजी भ्याडपणे पळून जाणे हे सच्च्या मित्राचं लक्षण ठरत नाही. हा इथे थांबलात तर तुमच्या जीवावर बेतत आहे. अरे माझ्या जीवापेक्षा माझ्या मित्राच्या जीवाचं मोल अधिक वाटतं मला. ओके ठीक आहे मग. सो मिस्टर अभय, मी इथे कशा करता आलोय याची कल्पना असेल आपल्याला. हो. 1 रुपये स्वाधीन करा माझ्या. सर्वात काही विलंब नको मला. हरी up. अरे कशा करता पैसे द्यायचे मी ते तरी सांगशील की नाही. टीनाचा विनय करता लाज नाही वाटले. त्या कोल्हापूरच्या अभिनेता जरा विचार करायला पाहिजे होता. काय नाही केला त्यावेळी मती बसून आली होती का. तिचा तारोचा मोह सोडून तुम्हाला आणि पुष्कळ फेकून टाकत ती कले. नाही रे, नाही तसं मी काहीच केलेलं नाही. खरं विश्वास ठेव माझ्यावर, विश्वास ठेव. त्यावेळी सारे काही कबूल केलं आणि आता शब्द मागे घेता. केवळ भीतीपोटी त्याने कबुली जबाब दिला असेल. खरा करणार पाहिला तुम्ही होता तिथे मिस्टर सुधीर. खरंच ती त्यांचं पोगी पाहिजे ना तर तुम्ही पण यांच्या बरोबर पागल असतात. कंट्रोल तुमच्या बरोबर उगाच असं काहीतरी बनवू नका. पोगी टंच होती. नाव तिचं टीना. तेच सेम हिरो सारखी जणू काही सौंदर्याचा आयटम बॉम्ब. म्हणून काय झालं. म्हणून काय झालं? म्हणून काय झालं? म्हणून काय झालं विचार आहे तुमच्या मित्राला. नीतीची जाड असलेला माणूस अनितीच्या वाटेला जात नाही एवढंच ठाऊक आहे मला. आणि माझा मित्र सुद्धा तसाच आहे. म्हणजे माझ्या सांगण्यापेक्षा ह्याच्यावर विश्वास तर 100% माझा मित्र आहे तो. माझ्याशी खोटं बोलणार नाही. दहावीच्या नसलेला माणूस कोणत्या घरात जाऊन पोहोचतो याची कल्पना दिसत नाही तुम्हाला. अरे तो नशेत असला तरी आया बहिणीची विसर पडण्या एवढा नीच असतो असं म्हणता येत नाही. मिस्टर मेनकेचं नावाने पाहून विश्वमित्राला ऋषीमुनी पागलचं ऐकलं आपण. ऐकलंय ना. ऐकलंय. पण हा माझा मित्र आहे, विश्वामित्र नाही. आणि विश्वामित्रापेक्षाही माझा मित्र विश्वासाला अधिक पात्र आहे. हा तो ऋषी तुल्य नसेल कदाचित पण त्याच्यात असलेल्या सत्प्रवृत्तीची मला जाणीव झालेली आहे. ठीक आहे पण पराकांचा अमृता पंचावन्न आहे त्याबद्दल तुम्ही काय करू शकाल. काय करावी अशी अपेक्षा आहे तुझी. 1 लाख रुपये स्वाधीन करा माझ्या आणि तुमच्या मित्राचा अमृता पंचावन्न थांबवा. त्याने का म्हणून पैसे द्यायचे. अरे प्रश्न बरोबर आहे. तिनाच्या ग्रुप तुम्ही लुटले त्याने नाही. नाही रे. अरे नाक आला रे माझ्यावर. अरे मी एक संसारी माणूस. अरे माझ्या संसारात वेळेला अन्न शिजत नाही आता. नाक आला रे माझ्यावर. तशातच एक आघात सहन करावा लागतोय मला. तो म्हणजे माझ्या लाडक्या पिंकीच्या मृत्यूचा. अरे आगतिक आहे रे मी. आगतिक आहे खरंच आगतिक आहे. मिस्टर अभय रडण्याचं नाटक छानपणे सादर करता आपण. पण त्यामुळे पादर कुठे नाही माझ्या हृदयाला. अरे पाषाण हृदय दिसतोस तू. काय दया माया आहे का तुझ्या हृदयात. दया सारा दया शब्द पोषतच नाही. फक्त दिलेल्या शब्दावर दाबणं थोडे एकच करून ठाऊक आहे मला. मला यांच्याकडून पैसे वसूल करायचे असं तरी नमवताना माया लागले आणि तुम्ही स्वीकारले. मिस्टर अभय अखेरचा विचारतो तुम्ही पैसे देणार की नाही. उत्तर नाही असेल तर मी सांगतो ते करावं लागेल. काय ते बोलून टाकेल त्याचं. तुमच्या पत्नीला माझ्या स्वाधीन करा. हे कदापि शक्य होणार नाही. 1 लाख रुपये द्या आणि तुमच्या पत्नीला घेऊन जा. नाही हे शक्य नाही. हे पहा आता इतक्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे. ठरल्या वेळेस तुम्ही काम केलं नाही तर तुम्हाला जाब विचारेल. मी माणुसकी दावाचा प्रयत्न केलाय पण तो तुमच्या पत्नीला इथे येऊन हात धरून फडफडीत घेऊन जाईल. त्यावेळी कोण वाचवणार. तो नंद्या तुमच्या हाताला जाऊ नये. या भ्रमात राहू नका कारण मी ते येत असताना त्याने आणि तुमच्या गावाने मला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी मी योग्य ते शिक्षा दिली. म्हणजे नक्की तू काय केलं त्यांचं. गोळ्या आल्या त्यांच्यावर. आता ते रस्त्यात पडून पडले असतील. जेव्हा
शंका आहे. अरे 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 तू त्याचा बळी गेलास. हो. अरे कुठे भेटशील हे पाप? पाप पाप पुण्याचा विचार व्यवहार केला जात नाही. प्रथम तुमचा आहे आणि यांचाही जीव घेऊ शकतो. आता निमूटपणे तुमच्या पत्नीला माझ्या स्वाधीन करा, नाहीतर मीच घेतो जातो तिला. अभय तू आज जा वहिनींना संरक्षण देण्यासाठी. इथं आलेल्या प्रसंगाला तोंड द्यायला मी तर खंबीर आहे. अरे आपण डगमगून चालायचं नाही. जा तुला आज जा म्हणतो ना. अरे पण जा जा. मिस्टर, तुम्ही आपला उदार मला म्हणून येताय. तुम्ही माझा बळी घेऊ शकता तुमच्या मार्गात अडथळा निर्माण केला म्हणून. तुमच्यावर बोले लाडू झाला ना, नंदू आणि जयेश्वर झाल्यातच ना. त्याने मला प्रतिक्रिया केला म्हणूनच. आता मीही तेच करणार आहे. कशाच्या जीवावरती? अरे निशस्त्र जरी असलो ना तरी मनाचा खंबीरपणा ढळलेला नाही माझा. ओके, आय सी. दादा, हे तुझी बात बघलो. अरे वाट कसली पाहतोस? वाट लागले. शक्य कमी लवकर आपल्याला तू निष्ठायला हवं. अरे पोलीस आपल्या मागावर आहेत. त्यांना दुकानी देऊनच कसा होता पोहोचलो इथपर्यंत. काय झालं सांगशील की नाही? अरे सत्यानाश झालाय. पोलिसांनी लिबर्टी क्लबला उद्ध्वस्त करून टाकलाय. अरे पण तिला कुठे? तिलाही पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतलंय. आता खरं धोका निर्माण झालाय तर तुला आणि मला. काय करायचं आपण? तू पळून जायचं का? हो इथून दूर दूर पळून जायचं. बाहेर गाडी उभी आहेत. आणि हो त्या नंद्याचा बंदोबस्त केलास ना? हो केला. अरे मी इथे येत असताना त्याने आंब्याच्या भावाने मला प्रतिक्रिया करायचा प्रयत्न केला. त्याच वेळी त्यांना मी योग्य ती शिक्षा दिली. एक लाखाचं काय? पैसे मिळणं म्हणू शक्यता नाही. काय? हो पैसे मिळण्याची शक्यता नाही. हो. आणि मग त्याची बायको? आता तीही हाती लागणं कठीण आहे हं तुझ्या. तू माझ्या मार्गात आडवा आलास त्यात नवल नाहीच म्हणा. अभयच्या पत्नीचे आणि तुझे संबंध कोणत्या प्रकारचे आहेत ना त्याची चांगलीच कल्पना आहे मला. Shut up! उगाच काहीतरी बनवू नकोस हा. तू इथून चालता हो. एक क्षण देखील थांबू नकोस नाहीतर आणि नाही गेलं तर काय करशील रे? नाही गेलास ना तर गोळी घालून ठार करेल. दादा मुख्य कामाचं बोल. आपलं अतिक्रमण थांबता येणार नाही ते. अरे अरे अभय कुठं आहे? तो आतमध्ये. अभय बाहेर आहे. आज लपून बसला होतास रामकोण. असं तुला वाटू नये म्हणूनच बाहेर आलोय मी. 1 लाखाचं काय? याचं उत्तर अगोदरच दिलीप कुमारला देऊन ठेवलंय. शब्द देऊन पुरा करण्याऐवजी आता उलट काय रामकोण. थांबा, माझ्या पतीचे प्राण घेऊ देणार नाही मी तुम्हाला. तुला अभय जिवंत हवा असं वाटत असेल ना तर मला 1 लाख रुपये दे. नाहीतर नाहीतर काय? नाहीतर तू माझ्या बरोबर चल. तुला माझे रखेल म्हणून सुखात ठेव मी. अरे तू माणूस आहेस, हैवान आहेस, हैवान. हो मागे. तुला माझ्या बरोबर यावंच लागेल. माझा अंत पाहू नकोस. नाहीतर काय? प्राण घ्याल माझे? परवा नाही मला त्याची. पतीचं रक्षण करताना माझे प्राण खर्ची पडले तर माझ्यासारखी भाग्यवान मीच असेल, पण मी तुझ्यावर कदापि येणार नाही. ओके ठीक आहे ना? ठीक आहे. Go ahead. तर मग माझा नाईलाज आहे. एकाच वेळी दोघांनाही हो मीच. बेसून माझ्या बाजून काढ. इथे नाटकाने तुम्ही आत जाऊ शकता. पण मी बोलतो ना जा. बाकी कुणी जागावर आणू नका. 130 म्हणजे पोलीसचा बदवा झाला असणार. आता काही क्षणात निकाल लावतात येणार. अरे म्हणजे नेमकं काय करण्याचा विचार आहे तुझा दिलीप कुमार? अरे तू माझ्यावर उलटलास. तुझ्यावर? अरे आपण त्याच्या मित्रावर जीवाच्या मित्रावर तू उलटू शकतो. तिथे समाजाचे शत्रू असल्या तुझ्यासारख्या माणसावर मी उलटलो तर त्यात नवलते काय? अरे माझा हस्त काय विचारलास का? अरे मस्तक ठेवून आहे.
मी तुला हस्तक नाहीये आणि इतर प्रमाणे तुझ्या अंगावर पोचले गेला बोल तर नक्कीच नाहीये. अरे मग आहेस तरी कोण? समाज गुन्हा करून समाजाचा बिघडवणारा तुझ्या अंगा गुंडांचा निपाप करणारा कर्तबगार सीआयडी इन्स्पेक्टर बापूला वाईंदरकर. आता पोलिसांचा बंदोबस्त सर्व झाला असेल आता तुझी सुद्धा होणं शक्य नाही म्हणूनच इतक्या मी इथं थांबलो नाही तर यापूर्वी तुला मी ताब्यात घेत असता. आता तुझ्या आता बेड्या अडकल्या गेल्या. लेप्पाड हळू नको तुझ्या आता कडे अडकल्या गेला. आता तुझी सुद्धा होणं शक्य नाहीये. तुझ्याकडून घडत असलेल्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी म्हणून तुझ्या गोल्डन गायमध्ये सामील झालो आणि माझी बहादुरी दाखवली. माझ्या बहादुरी तू खुश झालास. तिथेच मी मोठ्या विश्वासाने तुझ्या गुप्तवादी तू माझ्यावर स्फोट केलास. या बाबतीत तुझ्याकडून समजण्याची शक्यता नव्हती. ज्या समजून घेण्यासाठी म्हणून मी टीनाची योजना केली. तिने तुझ्यावर प्रेमाचं नाटक केलं आणि तुला गाफील ठेवलं. तिने तुझ्या विरुद्ध अतिशय महत्वाचे पुरावे गोळा करून पोलीस ठिकाणी दिले. तेव्हा पोलिसांना तुझ्या विरुद्ध पुरावे गोळा करण्याचं शक्य झालं. नाही सोडणार तुला. विश्वास खाती तिच्या संपर्क होणार नाही. बेड्याचा तुझ्या हातात अडकले गेला. आता तुझी सुटका होणार शक्य नाहीये. पण या कटाचा खरा तुझा कोण आहे ठाऊक आहे तुला? कोण आहे? अरे कोण आहे? कोण नाव कोण द्या मला त्याचं. तुझं ऐकून मदत करते या रे बाबा नांदू तकरे अरे नंदू की मौत इतनी सस्ती नहीं स्मगलर की. अरे नंदू से जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा. करेक्ट. बदमाश माणसा तुला नेस्तनाबूत करण्यासाठी म्हणून जीवाची बाजी लावली होती मी. खुश नाही रे तर तुझ्या प्रेयसीने तिनाने प्रेमाच्या प्रेमात आता स्वतःचा जीव धोका टाकला होता. तेव्हा तिथेही अभिनय करायला पाहिजे. अब काय तुझी? अरे तुझ्यासारख्या फडतूस माणसावर प्रेम करणार ती मूर्ख नाही ती. प्रेमाचं नाटक करून शेंडी लावली तिला तुला. नंद्या पण सारे नाही घडून आणायचं. सारे तुला आहे नंतू तुझ्याकडे ठरवता व्यक्ती विषय द्यायला पुढे येतील तेव्हा पोलिसांना याच्या विरुद्ध गट आता याचं काय करताय? नाटक घ्यायला हवादार कचरा तू पोलीस. तुला काय वाटलं? तुला काय वाटलं? तुझ्या निवडमध्ये काम करणारा तुझ्यासाठी वसुली करणारा हा गजरा वाटला का? अरे माझं नाव गजानन गोस्वामी, मुंबई पोलीस आणि आमचे वरिष्ठ अधिकारी. चल तुला आता पोलीस कस्टडीत जाऊन तुझ्या ना टेरीवरती फटके देतो. टेरी म्हणजे काय माहितीये तुला? नाही तिच्या माईला टेरी म्हणजे काय माहितीये ना? ही डेअरी आणि ही डेअरी. टेरीवर चांगले फटके देतो. चल चल काय सोड. चल तू काढा सोड मला. चल. आपलं अभिनंदन. माझं अभिनंदन कशासाठी सर? स्वतःच्या जीवापेक्षा मैत्रीचा मोल आहे अधिक आहे असं माझा उत्तर देऊन सच्चा मैत्रीचा रत्न आपण मित्राने स्वतःचा जीव म्हणाला आला तुम्ही. म्हणून या जगात मैत्री या शब्दाला अर्थ आहे. विषय आपण विषय नाटकाला बोलवा. आज तुमचा ऑफिसचा पहिला दिवस आहे ना. मला यांच्यावर बघून ऑफिसला जायचं आहे.
हो पण तुम्हाला कसं ठाऊ? नंदूने सारं काही सांगितलंय माझ्याबद्दल. तुमच्याबद्दल दारूचे जुगाराचे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात आपण होतात. तेव्हा त्याकडे गोट्या आणि शालेवा दारू जुगार हे सोडून द्या. त्याच्यासाठी प्रतिज्ञा करा. काही तर होत आहे निर्णय घ्या. निर्णय निर्णय निर्णय. तुम्ही माझ्यासोबत चला. इकडे काम आहे थोडं. मंडळी दारूने खरंच घात केलाय हो माझा. मंडळी हो दारूच्या व्यसनाबाहेर सोन्यासारख्या नोकरीला मुकलोय मी. हो सच्च्या मित्राच्या प्रेमाला बारका झालो आणि तिच्या प्रेमळ साथीने आनंदाने संसार करत होते. तिच्या प्रेमाला बरबाद केलं. तिला मारण गेली दारूच्या नशेत आणि मागच्या भावाने तुम्हाला आज तुमच्या साक्षीने एक विनंती घेत करतो आणि एक वचन देतो. दारूच्या दारू विचारा साधा स्पर्श सुद्धा करतो नाही. आणि मंडळी तुम्हाला की विनंती आहे, नका लावू दारूचा केला तोंडाला. नका लावू दारूचा काळा तोंडाला. मंडळी विनंती आहे. मंडळी विनंती आहे. लवकर चालू करायचे. याच्या पत्रासाठी नाट्य मंडळाचे सतीश पाटील